सर्वांना हाय. आनंद फक्त चेहऱ्यावरती कुठे बाहेर फिरण्यासाठी जाण्यासाठीचा असतो. तर आज आपण चाललेलो आहे शिर्डीला फिरण्यासाठी. तर सर्वांना हाय. तर आपण रस्त्यावरून जात असताना मध्येच रस्त्यामध्ये खड्डे असल्यामुळे भरपूर ठिकठिकाणी रस्त्याचे कामं चालू होते. त्यामुळे रस्ता खूप नादुरुस्त होता. त्यानंतर आपण नाशिक शिर्डी हवेला लागलो. अतिशय सुंदर असा हा रस्ता आहे. नुकतंच रस्त्याचं काम झालेलं आहे. तर जात असताना शिर्डीला चेहऱ्यावरचा आनंद तर बघूच शकता तुम्ही, किती आनंद झालेला आहे. साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आपण भरपूर दिवसातून चाललेलो आहे. आपल्यासमोर तुम्ही बघू शकता समृद्धी महामार्ग आहे. आता मुंबई नागपूर हायवे आहे. अतिशय सुंदर असा हायवे झालेला आहे. शिर्डीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथम आपल्याला साईबाबांचे दर्शन झालेले आहे व त्यानंतर भाऊला जाण्याची लईच घाई झालेली होती त्याने, त्यामुळे पार्किंगला गाडी डायरेक्ट वरतीच लावून दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. राहण्याच्या सोयीसाठी शिर्डीत प्रवेश केल्यानंतर भरपूर हॉटेल तुम्ही बघू शकता. रस्त्याच्या बाजूला भरपूर प्रमाणात हॉटेल आहेत. ज्यांना कोणाला राहण्याची उत्तम सोय लागत असेल तर 600-700 मध्ये रूम भेटून जात असतात. थीम पार्कचा बोर्ड बघू शकता. शिर्डीत प्रवेश करता दिसत असतो. सुंदर असं तिथं साईबाबांविषयी माहिती दिलेली आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. आपण आता साईबाबा मंदिराजवळ आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मंदिर परिसर आहे सुंदर असा. इथं साईबाबा मंदिर कमान आहे. यातून लोक मध्ये दर्शनासाठी जातात. काही गेट आहे इथं जवळ. त्यानंतर तुम्हाला भव्य दिव्य अशी एक साईबाबांची मूर्ती बघण्यासाठी मिळेल. शिर्डीला ते आकर्षित केंद्र म्हणून एक आहे. तिथं भरपूर भाविक भक्त फोटो सेल्फी घेण्यासाठी येत असतात. तर तुम्ही देखील जा. समोरच बस स्टँड आहे. बस स्टँडच्या एक्झॅक्ट समोर गेल्यानंतर खंडोबा महाराजांचं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं भव्य दिव्य मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर जरूर दर्शन घ्यायचे. तुम्ही बघू शकता श्री खंडोबा महाराज मंदिर आहे शिर्डी. त्या शेजारीच साईबाबांचे देखील मंदिर आहे तपोभूमीचे. तुम्ही तिथेही दर्शन घेऊ शकतात व सरळ पुढे गेल्यानंतर 2 मिनिटाच्या अंतरावरती ही साईबाबांची इथे मूर्ती आहे. तुम्ही बघितलेलीच होती. तिथंच मंदिर आहे साईबाबांचं. तिथे गेल्यानंतर आपण आता तुम्हाला पुढे दाखवूच. रस्ता क्रॉस करताना घाई नाही करायची. इथं मदतनीस केंद्र आहे. काही हेल्प लागली तर घेत जायची. आता आपण मंदिर परिसरात प्रवेश केलेला आहे. साईबाबांच्या मंदिराचा कळस बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर असा कळस आहे. सर्वांना ओम साईराम. इकडे जवळच सेल्फी पॉईंट आहे. आय लव्ह साईबाबा. इथे गेल्यानंतर नक्कीच सेल्फी काढायची आहे. मंदिरातील परिसर बघू शकता. अतिशय सुंदर असा परिसर आहे. इथे खरेदी करण्यासाठी बाबांची मूर्ती वगैरे फोटो वगैरे घेण्याची इच्छा असेल तर इथे घेऊ शकता तुम्ही. समोर द्वारकामाई आहे. द्वारकामाईचं दर्शन निश्चितच घ्यायचं आहे. साईबाबा मंदिराचं दर्शन झाल्यानंतर शेजारी द्वारकामाई आहे. द्वारकामाईचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही मंदिरातील परिसर फिरू शकता. द्वारकामाईत गेल्यानंतर अतिशय प्रसन्न वातावरण असतं. साईबाबांचं तुम्हाला लाईव्ह दर्शन देत आहे आपण, हे बघू शकता. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. त्यानंतर आराम करण्यासाठी इथे सभा मंडप देखील आहे. तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असे तिथे सांस्कृतिक कार्यक्रम चालूच असतात. आम्ही गेल्यानंतर तिथे नुकतंच सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता. तुम्हाला आपण तेथील डान्स दाखवूया मुलीचा. अतिशय सुंदर असं नृत्य केलेलं आहे. त्यानंतर आपण नृत्य बघितल्यानंतर गेलो डी मार्टला गेल्यानंतर आपण तिथं भरपूर शॉपिंग वगैरे केलेली. तुम्हाला आपण दाखवू. तिथं गेल्यानंतर व्हिडिओ काढण्यास अलाउड नसतं, तरी पण आपण थोडेफार व्हिडिओ तिथे घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. हे पार्किंग एरिया आहे तिथला डी मार्टचा. त्यानंतर नवीनच डी मार्ट झालेलं आहे. शिर्डी लगतच आहे. शॉपिंग झाल्यानंतर आपण डी मार्टमधून बाहेर आलेलो आहे. त्यानंतर आपण डी मार्टच्या बाहेर गेलेले आहे सॉफ्टी आईस्क्रीम खाण्यासाठी. अतिशय सुंदर अशी आईस्क्रीम आहे. तर हे निश्चितच खायची आहे तुम्ही. तर बाहेर बघू शकता. हा संपूर्ण पार्किंग एरिया आहे. अतिशय भव्य दिव्य अशी पार्किंगची उत्तम सोय आहे तिथे डी मार्टजवळ. डी मार्टला अल्प दरात तिथे वस्तू आहे. सर्वांना ओम साईराम. पूर्ण आवाज
आपला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक सबस्क्राईब कमेंट करायची आहे.